माऊला जे आहे तर ते घरी झोपवले आणि इथे जे हरभऱ्याची भाजी आहे तर आईला खायची होती. आई आल्या होत्या गावावरून, तर त्याच्यासाठी आले होते इकडं वरती भावाकडे. आणि अशा पद्धतीने जी आहे तर ते आपण हरभऱ्याची भाजी घेणार आहोत काढून. सो चला आता मी काढते. इथे तुम्ही बघू शकता कसे शेंडे जे आहेत तर कोवळे जे शेंडे आहेत. तर एवढी जी भाजी आहे तर इकडे तुम्ही बघू शकता. तर ती आपल्याला घ्यायची आहे काढून आणि पुन्हा दुसऱ्या वाफेत आहे तर ती पण आपण जाणार आहोत काढायला आता. तर इथे बघा भाजी जी आहे तर ती पटपट तोडण्यासाठी ऑब्वियसली आपला जो कॅमेरामॅन आहे तो कौस्तुभ, तर त्याच्याकडे मोबाईल दिला आणि पटपट जी आहे तर ती भाजी तोडत होते. तर बघा भाजीचा जो सीझन आहे तर तो बऱ्यापैकी आता संपत आलेला आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. पण आई गावावरून आल्या होत्या आणि आईला खायची होती हरभऱ्याची भाजी. तर त्यासाठी हा सगळा जो खाटाटोप आहे तर तो चालला होता असं देखील म्हणायला काय हरकत नाही. तर बऱ्यापैकी बरीचशी जी भाजी आहे तर ती झाली होती माझी काढून. आणि त्याच्यानंतर पलीकडे जे आहे तर ते वाफ्यामध्ये खूप सारा हरभरा होता तर तिथे जाणार होतं आपण कलेक्ट करायला. तर कौस्तुभला तर काय वाफ्यामध्ये जे आहे तर ते पाणी दिलं होतं बऱ्यापैकी आणि त्याला जे आहे तर ती भाजी एवढी तोडता येत नाही पण नॉर्मली थोडीफार तो तोडत होता. सो गावाला गेलं ना तर अशा ताज्या भाज्या खायची किंवा शेतातल्या भाज्या खायची मज्जा ही खूप सारी वेगळीच असते. तुम्ही कधी अनुभवली की नाही? तर बघा तिथून जे आहे तर आपण आलेलो होतो इथं आणि आमचा कौस्तुभ जो आहे तर तो कशा पद्धतीने भाजी तोडतोय बघा. आणि साईडला जो आहे तर तो आहे गहू. सो चला शेजारच्या वाफ्यात जे आहे तर ते बऱ्यापैकी फुलं आलेली आहेत आणि घाटे सुद्धा लागलेले आहेत. याला अजून फुलं नाहीत तर म्हटलं भाजी काढून घ्यावा थोडीशी. सो चला पटकन काढून घेते. तर त्यानंतर जे आहे तर बघा भाजी वगैरे सगळी काढून झाली आणि त्यानंतर हे जे वांगे आहेत तर हे वांगे लावून बघा 1.5 ते 2 महिने जे आहे तर ते होत आलेले. आणि ह्या साईडचे जे रोपं होते तर ते बऱ्यापैकी मोठे होते चांगले. तर त्याला जे आहेत तर इथे बघा फुलं जे आहेत तर ते धरायला लागलेले आहेत आता बऱ्यापैकी वांग्यांना. आणि एक 2 ठिकाणी जे आहे तर ते बऱ्याच वांग्यांना जे आहे तर ते फुलं आलेली. आणि त्यानंतर पहिली मेथी जी आहे तर ती झाली होती काढून आणि दुसरी मेथी टाकलेली. तर बाबा ही पपई आहे की भिताड. आम्ही किती वेळ ती पपई पाडत होतो. आमचा अर्धा तास तर सहजच गेला असेल पपई पाडायला. नॉर्मली काय व्हायचं पपई जी आहे तर ती खूप उंच वाढलेल्या होत्या आणि पपई जी काढायची होती तर ती खूप सारी पिकलेली. खालून तर काय हातच पुरत नव्हता. हात कशाला बांबू जो आणला होता तर तो बांबूसुद्धा अजिबात पुरत नव्हता खालून. त्यानंतर मी पटकन जाऊन शिडी घेऊन आले. तर शिडीवरती उभी राहिले तर नॉर्मली एकाच हाताने जे आहे तर ती पपई काढायला लागत होती कारण शिडीला एक हात पकडायला. आणि ज्या साईडनी सूर्य होता मावळतीला चाललेला तर त्या साईडनी जे आहे तर ते तोंड जायचं आणि पपई जी आहे तर ती बऱ्यापैकी दिसत नव्हती आणि तोंडावरती सगळं ऊन यायचं. तर खूप सारा प्रयत्न केला मला तरी काही ती पपई जी आहे तर ती निघाली नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर सुट्टी होती म्हणून आम्ही भरपूर सारे जण जमलो होतो. तर ते दादा पण आले होते. तर त्यांना जे आहे नंतर हे पपई काढायचं काम जे आहे तर ते लावून दिलं होतं. सगळ्यांचं जे आहे तर ते ट्राय करून झालेलं. इथं कौस्तुभ जो आहे तर त्याचंसुद्धा मध्ये करायचं चाललं होतं. तर काठी वगैरे आहे लागेल त्यामुळे भीती वाटत होती. तर त्याला तर काय ऐकायचं नसतं. तर त्याचीसुद्धा ही धमाल मस्ती जी आहे तर ती बऱ्यापैकी चाललेली. तर मग गावाला गेले ना तर ह्या बालपणीच्या मेमोरीज किंवा त्यांनासुद्धा अशा आठवणी ज्या आहेत तर त्या राहतील. तर इथे तुम्ही बघू शकता माझा जो बांबू आहे किंवा हातातली काठी तर ती अशा पद्धतीने सारखी स्लिप होत होती कारण ती एकाच हाताने मला झेपत नव्हती यासाठी. तर त्यानंतर त्या दादांना जे आहे तर ती काढायला लावली होती पपई आणि फायनली त्यांनी जे आहे तर ती बऱ्यापैकी पपई काढली. पण खूप सारी जी आहे ती पपई पिकलेली आणि काढल्यानंतर त्याचं जे आहे तर ती बरीच फुटलेली असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर बऱ्याच अथक प्रयत्नानंतर जी आहे तर फायनली ती पपई निघाली होती. आणि त्यानंतर ज्या साईडच्या पपया आहेत तर त्यातल्या पण एक 2-2च्या पपया बऱ्याचशा झालेल्या होत्या. तर बऱ्यापैकी त्यासुद्धा नंतर आम्ही ज्या आहेत तर त्या काढून घेतल्या आणि खूप साऱ्या ज्या पपया पिकलेल्या होत्या तर त्या तिथेच खाण्याचा जो आनंद आहे तर तो बऱ्यापैकी आम्ही घेतलेला असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर ते सगळं झाल्यानंतर मी जे आहे तर ते आले होते पपई घेऊन आणि त्यानंतर दुसरी पपई काढायला जे आहे तर ती झाली होती सुरुवात. तर ही पपई काढून होईपर्यंत मी जे आहे तर ते अंजिराच्या झाडाकडे गेले होते. तर त्याला जे आहे तर भरपूर साऱ्या जे अंजीर आहेत तर ते लागलेले आहेत. तर अजून तरी ते काही पिकले नाही. तर ते पण पिकल्यानंतर त्यांचा जो व्लॉग आहे तर तो लवकरच मी चॅनलवरती अपलोड करणार आहे.
तर तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ बघताय, तर कमेंट्स करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून मलासुद्धा जे आहे तर ते मोटिवेट वाटेल व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ कसे आवडतात, रेग्युलरवाले की विलेजवाले, तर ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बऱ्यापैकी सगळ्या पपया पाडून झाल्यानंतर आलं होतं इथे, तर इथे पण पपई आहे की नाही तेच बघायचं काम चाललं होतं. वरती होत्या 2 पिकलेल्या पपया, पण त्या खूप वरती होत्या. सो त्या तशाच ठेवून आलो घरी. आणि वहिनींनी छान असा जो चहा आहे इव्हिनिंगचा तर तो केलेला, तर तो चहा मस्तपैकी एन्जॉय केला आणि बॅक टू होम आलो. सो आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.